तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये काही महिन्यांपासून तयार होत असणारी एक गोष्ट आपल्याला असह्य वेदना देऊ शकते, ती म्हणजेच किडनी स्टोन. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की हा किडनी स्टोन आपल्याला अचानक एवढ्या असह्य वेदना कसं काय देतो? तो कुठे तयार होतो? तो कसा तयार होतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस अशी कोणती चूक करतो, त्यामुळे त्याला या गोष्टीला सामोरे जावं लागतं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत किडनी स्टोन बद्दल. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या की किडनीचं काम काय आहे. किडनीचं काम आहे आपल्या शरीरामध्ये असलेलं रक्त ते फिल्टर करणं, आणि त्याच्यामध्ये असलेली घाण म्हणजे वेस्ट, जे की आपल्या शरीराला गरजेचं नाही ते शरीराच्या बाहेर टाकणं, जसं की पाणी आणि पाण्यासोबत शरीराला न लागणारे खनिज. मग किडनी स्टोन काय आहे? तर किडनी स्टोन त्याच खनिजाचा एक खडा म्हणजेच कॅल्शियम ऑक्झलेटचा तयार झालेला एक खडा म्हणजेच तो किडनी स्टोन. हा किडनी स्टोन आपल्याला एवढ्या असह्य वेदना देतो की आपण विचार पण करू शकत नाही. काही जण सांगतात की याच्या वेदना एवढ्या असतात की प्रस्तुती एवढ्या वेदना या किडनी स्टोन मुळे होतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा किडनी स्टोन कसा तयार होतो? किडनी स्टोन एका दिवसात तयार होत नाही. तर किडनी स्टोन काही महिने, तर कधी कधी काही वर्षांची सुद्धा प्रोसेस असते. म्हणजे किडनी त्याचं काम रक्त फिल्टर करायची करत असते, पण शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे जे काही किडनीमधून खनिज फिल्टर होऊन जायची लघवीद्वारे बाहेर पडणारे ते किडनीमध्ये साचत राहतात, आणि एक दिवस असा वेळ येते की ती किडनीमध्ये डिपॉझिट होऊन त्याचा बनतो एक खडा, तो म्हणजेच कॅल्शियम ऑक्झलेटचा खडा, आणि तोच किडनी स्टोन. आणि हा किडनी स्टोन वेदना देण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तो छोटा असतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही, पण ज्यावेळेस ज्याची साईज वाढत वाढत जाते त्यावेळेस युरिन पास होण्यासाठी म्हणजेच लघवी पास होण्यासाठी जागाच उरत नाही, ती नळी ब्लॉक होते आणि तो पुढे ढकलला जातो आणि युरिनच्या नळीमध्ये अडकला जातो, आणि त्यावेळेस होतात असह्य वेदना. म्हणजे लघवी जाण्यासाठी जागाच उरत नाही, त्यामुळे आपल्याला अतिशय वेदना होतात. म्हणजे कसं की जर एखाद्या गटारामधून प्रेशरने पाणी जात असेल तर ते तुम्ही पाहिलं असेल गटार पूर्णपणे साफ राहतो, पण जर एखाद्या गटारामधून स्लो पाणी जात असेल तर त्याच्यामध्ये एक थरावर थर साचत राहतात, खराब वेस्ट त्याच्यामध्ये साचते, आणि एक टाइम असा येतो की ते पूर्णपणे ब्लॉक होते, आणि अशीच काही गोष्ट आपल्या किडनीमध्ये घडत असते. पण हे कसं तयार होते? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरातलं कमी झालेलं पाणी, म्हणजे आपण पाणी कमी घेतो. मग कसं ओळखायचं की आपल्याला किडनी स्टोन झालाय आणि कोणती लक्षणे आपल्यामध्ये दिसतील? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पोटामध्ये अतिशय वेदना होणे, असह्य वेदना होणे, म्हणजे असं वाटतं की आपण जीव सोडून दिलेला बरा, एवढ्या वेदना किडनी स्टोनच्या होतात. त्याच्यानंतर त्या वेदना पोटापासून तर खाली मांडीपर्यंत वाढत 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 जातात. कधी कधी लघवीमध्ये रक्त येतं आणि सारखे लघवी करताना कधी कधी आग होते. एवढंच नाही तर आपल्याला त्याच्याबरोबर कधी कधी उलट्या, मळमळ यासारखाही त्रास त्याच्यामध्ये होत असतो. मग आपण याला प्रिव्हेंट कसं करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हातात असणारी गोष्ट म्हणजे आपण पाणी पुरेसं घेतलं पाहिजे. पाण्याचं पुरेसं घेतलं पाहिजे म्हणजे जसं की आपण म्हणतो 3 ते 4 लिटर पाणी माणसाने दिवसा पिलं पाहिजे. म्हणजेच कसं ओळखायचं की आपण पाणी आपल्या शरीराला लागतं तेवढं घेतोय? तर ते ओळखण्यासाठी आपली जी युरिन म्हणजेच लघवी कशी आली पाहिजे, फिकट आली पाहिजे. तर समजायचं की आपल्या शरीरासाठी पाणी एकदम पुरता आपण यूज करतोय किंवा आपण पाणी पितोय ते बरोबर आहे. त्यानंतर बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे, कारण आपल्या जे शरीरामध्ये स्टोन तयार होतो तो नॉर्मली सगळ्यांच्या जास्त करून कॅल्शियम ऑक्झलेटचं क्रिस्टल जास्त पाहिला जातो. मग जर आपण ऑक्झलेट कमी असणारे पदार्थ जर खाल्ले, म्हणजे बाहेरचे जंक फूड कमी खाल्लं, तर त्याच्यामध्ये ऑक्झलेट जास्त असल्यामुळे ते जास्त प्रॉब्लेम करतात. म्हणजे ऑक्झलेट नसणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, ज्यांना ऑलरेडी किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळे दूध वगैरे हे काही बंद करायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियम शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि
आणि त्यानंतर पाणी अतिशय महत्त्वाचं, शेवटपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आपल्या युरिनला फिल्टर करण्यासाठी किंवा रक्ताला फिल्टर करण्यासाठी आणि त्याच्यामधून वेस्ट प्रोडक्ट काढण्यासाठी किडनीला अतिशय महत्त्वाचं ते जे आहे ते म्हणजे पाणी. जर आपण पाणी कमी देतो तर त्याच्यामध्ये जे खनिज येतं ते डिपॉझिट होतात, एक जागेवर अडकतात आणि त्याच्यानंतर त्याचा काही दिवसानंतर बनतो खडा आणि तोच आपल्याला अतिशय वेदना देतो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.